पडणार पैशांचा पाऊस। नमस्कार, आज तारीख आहे 17 सप्टेंबर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आले आहे सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी अपडेट। नवरात्री उत्सव 2025 जवळ आलेला आहे आणि आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पुन्हा एकदा पैसे जमा होणार आहेत। तर बघा, पैसे वाटप आता होणार आहेत आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, 2100 रुपयाबाबत आता निर्णय घेण्यात आलेला आहे। पैशांचा आता पाऊस पडणार आहे। आता होणार आहेत फक्त आणि फक्त पैसे वाटप। 15वा हप्त्याबाबत आली आहे सर्वात मोठी खुश खबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी बातमी। तर सर्वात लेटेस्ट जबरदस्त ऑथेंटिक अशी अपडेट आपण युट्यूब वरती देत आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे। 15वा हप्ता आता वाटप होत आहे। आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण या योजनेविषयी। तर बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आता नवरात्री सणाची भेट वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी मिळणार असणार आहे स्पेशल असे गिफ्ट। तर बघा, नुकताच 14वा हप्ता जमा केला, आता लगेच 15वा हप्ता नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने जमा करण्यात येणार आहे। आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ, तसेच अजितदादा पवार साहेब असतील, देवाभाऊ, सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ लवकरच लाडक्या बहिणींना आता 15व्या हप्त्याची भेट, 15व्या हप्त्याचे गिफ्ट देणार आहेत। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पुन्हा एकदा पैसे जमा होणार आहेत। तर बघा, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये नुकताच 14वा हप्ता जमा झालेला आहे। पहिला दिवस होता 9 सप्टेंबर। बघा, 9 सप्टेंबरला पैसे जमा झाले। काही महिलांना सकाळी, दुपारी, काहींना संध्याकाळी, काही बहिणींना 10 तारखेला पैसे आले, काहींना 11, काहींना 12 तारखेपर्यंत सुद्धा पैसे जमा झाले होते। ठीक आहे, तर बघा, सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये आता 14वा हप्ता जमा झालेला आहे। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे 15व्या हप्त्याचे पैसे। तर आता बघा, हे पैसे एक्झॅक्टली तुम्हाला कधी मिळणार आहेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेट सांगणार आहे, त्यानंतर टायमिंग सांगणार आहे की एक्झॅक्टली हे पैसे किंवा कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पडतील। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यास उशीर का होत आहे किंवा विलंब का झाला, लेट पैसे का आले, म्हणजे बघा, जवळपास ऑगस्ट महिना संपला, सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पाक तुम्हाला ऑगस्टचे पैसे आले। तर ऑगस्ट महिन्याचे पैसे उशिरा का आले, आता त्याचं कारण आपण पुढे जाणून घेणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, या महिन्यात हप्ता जमा होण्यास जो काही विलंब झाला याच्या मागचं मुख्य कारण काय होतं, तर बघा, मुख्य आणि मेन असे 2 कारण होते। ठीक आहे, तर ते 2 कारण कोणते होते, तर या ठिकाणी बघा, या महिन्यात हप्ता जमा होण्यात झालेल्या विलंबामागे काही प्रमुख कारणे आहेत। गैरप्रकाराची चौकशी। ठीक आहे, पहिलं कारण आहे गैरप्रकाराची चौकशी। या योजनेत काही गैरप्रकार उघड झाले आहेत। यामध्ये काही सरकारी कर्मचाऱ्यांनी किंवा अपात्र पुरुषांनीही लाभ घेतलेल्या बातम्या समोर आल्या आहेत। दुसरं मुख्य कारण होतं अर्जाची तपासणी म्हणजे स्क्रुटिनी। ठीक आहे, तर बघा, अशा सर्व गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी सध्या 26 लाखाहून अधिक महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जात आहे। याच कारणामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यास विलंब झाला। ठीक आहे, तर बघा, हे सर्व कारण होती ज्या कारणांमुळे तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळण्यास विलंब झाला। आता बघा, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, ठीक आहे, आयोजित या ठिकाणी बघा, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे वर्ष 2025। 17 सप्टेंबर म्हणजे आजपासून ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत हे अभियान असणार आहे। तर बघा, आपल्या देशाचे मुख्यमंत्री प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब, तसेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सेवा हाच संकल्प, भारत हीच प्रेरणा, हीच पहिली प्रेरणा, 75 वर्ष, बघा, हे अभियान आता सुरू करण्यात आलेलं आहे। तर या अभियानमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया। तर बघा, राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडवण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी, उपचार, सेवा आणि पोषण यावर विशेष भर। अभियानातील उपक्रम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सर्व महिलांसाठी तपासणी आणि आरोग्य सेवा, रक्तदाब, मधुमेह या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणत्या कोणत्या याची तपासणी असणार आहे। निरोगी जीवनशैली आणि पाहू शकता या ठिकाणी सर्व तुम्ही वाचू शकता। आरोग्य सेवा घेणे सोपे करण्यासाठी, तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग। ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 75
संस्थांमध्ये दिनांक या 17 तारखेपासून म्हणजे आजपासून हा उपक्रम सेवा राबवली जात आहे. तर याचे फायदे वगैरे काय आहेत ते तुम्ही या ठिकाणी वाचू शकता, सविस्तरपणे दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना 14वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. सर्व बहिणींना जवळपास 14व्या हप्त्याचा पैसे 14वा हप्ता मिळाला आहे. ठीक आहे. तुम्हाला पैसे मिळाले की नाही कमेंटमध्ये नक्की टाका. आता भरपूर महिलांचं म्हणणं होतं की हो आम्हाला मिळाला आहे. काही महिलांचं म्हणणं होतं आम्हाला नाही पैसे मिळाले. काही महिलांचं म्हणणं होतं आम्ही प्रतीक्षेमध्ये आहोत. अजून आम्हाला हप्ता जमा झालेला नाही. जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही. नवीन अर्ज करायचा आहे. अशा सुद्धा भरपूर महिला आहेत ज्यांना न्यू फॉर्म भरायचा आहे. तर बघा नवीन फॉर्म आता ज्यावेळेस शासन निर्णय होईल त्यावेळेसच तुम्हाला नवीन फॉर्म भरण्यासाठी नवीन अर्ज करण्यासाठी संधी दिली जाईल. ठीक आहे. तर बघा आता बरेच जवळपास सर्वच बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे ज्या बहिणी पात्र यादीमध्ये आहेत अशा. ठीक आहे. तर बघा लाडक्या बहिणींची आता सप्टेंबर महिन्याची नवीन यादी जाहीर झालेली आहे. आता नुकताच तुम्हाला ऑगस्टचे पैसे मिळालेत आणि आता लगेच सप्टेंबरचे पैसे वाटप होण्यास सुरुवात होत आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी ची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या गोष्टी जसं की ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची खात्री करावी लागणार आहे. पहिली गोष्ट तुमचा आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेला असावा. दुसरी गोष्ट तुमचे बायोमेट्रिक डेटा उदाहरणार्थ बोटाचे ठसे अद्ययावत अपडेट असावे. तुमच्याकडे तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असावी. ह्या महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत. आता बघा काही बहिणींना 1500 तर काही बहिणींना 500 रुपये मिळणार आहेत. आता 1500 वाले कोण आहेत? तर बघा सूत्रांच्या माहितीनुसार ज्या महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतला आहे किंवा ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला 12,000 मिळतात अशा महिलांना फक्त 500 रुपये देण्याचा विचार सरकारने केला आहे. ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज दाखल केला आहे त्यांचे अर्ज रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली जात आहे. ठीक आहे. तसेच बघा आता भरपूर महिलांनी पोस्ट बँकेचं अकाउंट जोडलेलं आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना. ठीक आहे. तर बघा जर तुम्ही सुद्धा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट जोडलं असेल तर तुम्ही या क्रमांकावरती मिस कॉल देऊन तुमचा बँक बॅलन्स तपासू शकता. फक्त तुम्हाला बघा या नंबरवरती मिस कॉल द्यायचा आहे तुमच्या रजिस्टर नंबरवरून. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक SMS येतो आणि त्यामध्ये समजतं की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत. तर हा तो नंबर आहे. ठीक आहे. तर पोस्ट बँकेचा अकाउंट असेल तर तुम्ही घर बसल्या तपासू शकता की तुम्हाला लाडकी बहिणींचा हप्ता जमा झाला आहे की नाही झाला हे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता. आता बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट नवरात्र उत्सव 2025 या कालावधीमध्येच आता 15वा हप्ता वाटप होणार आहे. आले आहे सर्वात मोठी अपडेट. आता बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही बहिणींचे ई-केवायसी बाबत प्रश्न आहेत. तर त्या प्रश्नाची उत्तर आपण पाहूया. तर बघा लाडकी बहिणीचा पुढील हप्ता लाडकी बहीण योजनेचे ई-केवायसी करणे आवश्यक आहे का? तर बघा पुढील हप्ता अखंडितपणे आणि वेळेवर मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे? तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी साठी फक्त आधार कार्ड आवश्यक आहे. तुमचा आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक केलेला असणे गरजेचे आहे. मोबाईल नंबरला आधारला लिंक नसेल तर काय करावे? तर बघा तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्यासाठी तुम्ही जवळच्या आधार केंद्राला भेट देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा बँक खात्यामध्ये केवायसी करणे आवश्यक आहे का? तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बँकेच्या केवायसीची काही संबंध नाहीये. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी ची प्रक्रिया ऑनलाईन करता येते का? तर होय. तर बघा तुम्ही सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतः ई-केवायसी करू शकता किंवा अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकता. लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करण्यासाठी ID आणि पासवर्डची गरज आहे का? ठीक आहे. तर या ठिकाणी बघा नाही. ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला ID आणि पासवर्डची गरज नाही. फक्त तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर आवश्यक आहे. बायोमेट्रिक डेटा अपडेट करणे आवश्यक आहे का? होय. बायोमेट्रिक डेटा अपडेट करणे आवश्यक आहे ई-केवायसी प्रक्रियेसाठी. परंतु या ठिकाणी लक्षामध्ये घ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट ई-केवायसी ची प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झालेली नाहीये. त्यामुळे कोणत्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. हे या ठिकाणी महत्त्वाचं पॉईंट आहे. ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाईल. आता बघा लाडक्या बहिणींनो 14वा हप्ता तुम्हाला वाटप करण्यात आलेला आहे. बटन दाबला आहे. पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. तुम्हाला पैसे सुद्धा जमा झालेले आहेत. आता लगेच वाटप होणार आहे 15वा हप्ता. तर बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे 14वा हप्ता आता जमा झालेला आहे. सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये गणेश उत्सव सणानिमित्त 14व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यांनी बघा सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना अखंडपणे सुरू राहील. 5 वर्षे ही योजना सुरू राहील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 5 वर्ष या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला लाभ मिळत राहणार आहे. ही योजना बंद होणार नाही. बघा त्यांनी सांगितलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला
सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू राहील. सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे आणि 9 तारखेला त्यांनी ही पोस्ट केली होती आणि त्यानंतर पैसे जमा होण्यास सुद्धा सुरुवात झाली होती आणि सर्व बहिणींना लाभ मिळाला सुद्धा आहे. आता सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये आता 15वा हप्ता जमा होणार आहे. सर्व महिलांना सूचना आहे, तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा, डीबीटी ओके ठेवा. महाराष्ट्र राज्यातील या सर्व जिल्ह्यामध्ये आता 15वा हप्ता वाटप होत आहे. तर 15व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला कधीपर्यंत मिळतील? तर सर्वात महत्वाची गोष्ट, महिलांना घर चालवण्यासाठी, मुलांचे शिक्षण, आरोग्य खर्च किंवा लहान सहान व्यवसाय उभा करण्यासाठी संघर्ष करत असतात. अशा वेळी दरमहा मिळणारा 1500 रुपयांचा आधार त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लावतो. सरकारने जाहीर केलेली रक्कम वाढीव गोष्ट म्हणजे महिलांच्या हातात अधिक पैसे देऊन त्यांच्या आयुष्यात स्थैर्य निर्माण करणे हा शासनाची मुख्य भूमिका असणार आहे. आता नवरात्री उत्सव 2025 निमित्त 15वा हप्ता वाटप होणार आहे. तर बघा 25 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला हे पैसे मिळतील.